करण्यात आलेला आहे 1 आणि 2मध्ये शेड्यूल ट्राईब 2 नंबरचा. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी 1950मध्ये दाखवण्याचा प्रश्नच नाही आहे, म्हणून तो काही आपल्याला लागू होत नाही. त्याच्यानंतर काय झालेलं आहे, जसे परिवर्तन होत असते. आता कोणी म्हणते बा भारताची राज्यघटना बदलू शकत नाही, ही रिजिड आहे आणि फ्लेक्झिबल पण आहे. जशी पाहिजे तशी आपल्याला बदलवता येतं आपल्याला, म्हणजे काय थ्रू प्रॉपर प्रोसिजर. तर यांनी बऱ्याच वेळा जसे वेगवेगळे राज्य तयार झाले. आता पूर्वी महाराष्ट्रात नव्हता, 2 लिस्ट तयार केल्या. त्याला म्हटलं त्यांनी बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960. गुजरातची एक शेड्यूल कास्टची लिस्ट तयार केली आणि महाराष्ट्राची सुद्धा केली 12 नंबर. त्याच्यामध्ये जे शेड्यूल जो 8 नंबरचा आहे, गुजरातमध्ये 8 नंबरच आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा 8 नंबर आहे. तर त्याच्यामध्ये 12 नंबरवरती गुजरातमध्ये त्यांनी केलं होतं कोळी कॉमा ढोर. आता जिथे कॉमा दिल्यानंतर हे लक्षात घ्या, या 2 सेपरेट कास्ट प्राईज होता, ते मिक्स करण्याची काही गरज नाही. तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी कोळी कॉमा ढोर देण्यात आलेला आहे. तिथे सुद्धा मग त्याच्यामुळे टोकरा कोळी कोलच्या कोलगा ते त्यांनी लिहिलंच आहे. आता 1960मध्ये कोळी शेड्यूल ट्राईबमध्ये होते. त्या 1960च्याच बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्टनुसार. पण नंतर काय झालं की त्यांनी गुजरातमध्ये चेंज केला ॲक्ट 52/1964 साली. त्यांनी तिथे सांगितलं की बा तुम्ही कोळी ढोर वाचा कॉमा सोडून द्या. हे कोणी गुजरात सरकारने काढलं? नाही, हे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच काढेल ना, कारण गव्हर्नमेंट ऑफ गुजरातने रेकमेंडेशन केलं. मग त्यांनी ते पार्लमेंट ते काढून घेतलं. त्याला म्हणतात अमेंडमेंट ॲक्ट. त्यांनी ते काढलं होतं आणि तिथे कोळी ढोर झालेला. आणि महाराष्ट्रातला काढला नाही, महाराष्ट्रातला अजूनही आहे कोळी कॉमा ढोर. पण या बदमाशांनी काय केलं, कारण यांना बदमाशी करायची फार सवय आहे. इथे त्यांच्या इच्छेनंच त्यांनी तो कोळी कॉमा ढोर काढून टाकला. कोळी ढोर करून टाकला. कोणी केले हे आपले बदमाश महाराष्ट्र सरकारने. महाराष्ट्र सरकारने आदिवासी विभाग, हे आदिवासी विभाग सेंट्रल गव्हर्नमेंटला माहिती नाही ना. सेंट्रल गव्हर्नमेंट काहीच माहिती नाही. काहीच नाही माहिती. इकडे अंधारात ठेवलं ना आपणच नाही. ते गुजरातचं जे आलं ते तरी माहिती आहे का सेंट्रल गव्हर्नमेंटला? हा, ते आलेलं आहे. ते सेंट्रल गव्हर्नमेंटनेच केलेलं आहे ना ते. अच्छा. हे केलं नाही आहे. आपल्याला त्याचंही काही करायचं नाही, सोडून नाही ते अजून ते. पण 1976मध्ये नेहमीप्रमाणे आपला जो प्रॉब्लेम जो आहे 1976चा, 20 सप्टेंबर 1976ला 1950ची राष्ट्रपतीची ऑर्डर म्हणतो मी, ती अमेंड करण्यात आलेली 1950ची. त्याला म्हणतात शेड्यूल ट्राईब अमेंडमेंट ॲक्ट 1976. अमेंडमेंट आहे, दुरुस्ती आहे. ओरिजिनम नाही किंवा रिपील नाही किंवा काही नाही, फक्त अमेंडमेंट केलेलं आहे. अमेंडमेंट म्हणजे दुरुस्ती झालेली आहे. त्या ॲक्टमध्ये जे काही भारतामध्ये ज्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब असतील त्या सर्वांची लिस्ट देण्यात आलेली आहे. तशीच महाराष्ट्रामध्ये शेड्यूल ट्राईबची लिस्ट देण्यात आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये हे जाती या शेड्यूल ट्राईबमध्ये आहे. आणि ती त्यांनी त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 28 नंबरवरती कोळी कॉमा ढोर कॉमा टोकरी कोळी कॉमा कोलच्या कॉमा कोलगा या पद्धतीने नोंद केलेली आहे. आता राष्ट्रपतींनी ज्यावेळेस तिथे लिहिलेलं आहे कोळी आणि कॉमा दिल्यानंतर हे सेपरेट ट्राईब झाल्यात. व याच्यात अडचण कोणाला काय असायला पाहिजे? जर तुम्हाला अडचण आहे तर राष्ट्रपतीला सांगा दुरुस्त करायला. तुम्ही स्वतःच्या इच्छेनं काय दुरुस्ती करता? आमचं म्हणणं तेच आहे की तुम्हाला जर अमेंडमेंट केली जर असेल तिथे तर ते दाखवा. ते सांगतात 3 फेब्रुवारी 2077ला कोळी जन्म काढण्यात आला आहे. त्याच्यामध्ये कोळी ढोर वाचा कॉमा नाही आहे. ठीक आहे, तुम्ही काढलं ते काढताना इंडियन गॅजेटमध्ये पब्लिश केलं आहे तुम्ही. पण ते कशात केलेलं आहे? ऑर्डिनन्समध्ये. ऑर्डिनन्स काय ॲक्ट नाही आहे तो. ऑर्डिनन्स केव्हा पास होत असते? जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा ह्या दोन्ही कार्यरत नसतात त्यावेळेसच ऑर्डिनन्स काढता येते ना. नाही तर मध्ये बिल त्यांनी सबमिट करता असतं केलं असतं लोकसभेमध्ये.
कारण त्यावेळेस काय झालं की 18 जानेवारी 1977ला लोकसभा डिझॉल्व करण्यात आली. इंदिरा गांधी त्यावेळेस प्राईम मिनिस्टर होत्या. पण निवडणूक झाल्यानंतर काय झालं की इंदिरा गांधी पडल्यात. मग पहिली जी लोकसभेची मीटिंग झाली ती झाली 24-25 मार्च 1977ला आणि कोरिजंडम काढलं त्यांनी 2 फेब्रुवारी 1977ला. कोरिजंडम ते काढलं ऑर्डिनन्समध्ये, म्हणजे तो ऍक्ट झाला नाहीये. जेव्हा तो ऍक्टच होत नाही, ऑर्डिनन्स हा ऍक्ट होत नाही. ऑर्डिनन्स म्हणजे काय, त्याला एक दिवस जरी गेला तरी पैसा भरपूर जातो. म्हणून त्यांनी फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती असताना त्यांनी एक जबाबदार व्यक्तीची सही घेऊन, म्हणजे राष्ट्रपतीची सही घेतली आणि ते कोरिजंडम हे काढलं ऑर्डिनन्स. आता ऑर्डिनन्सचा अर्थ काय असते, ठीक आहे, नॉन लेजिस्लेटिव्ह ऑर्डर आहे. ते लेजिस्लेटिव्ह लोकांनी ती पास केलेली नाही आहे, फक्त राष्ट्रपतीनं सही करून पाठवलेली आहे. आणि ते झाल्यानंतर 6 महिने 6 आठवडे म्हणतो मी, 6 महिने 6 आठवड्याच्या आत ते पास करून घ्यावं लागते लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये. व्हॅलिडिटी आहे 6 महिन्यापेक्षा जास्त. ते लॅप्स होते त्या लाईफ संपत्या ना, म्हणजे ते त्याच पिरियडमध्ये काढलं. अध्यादेश पिरियडच्या नंतर त्या ऑर्डिनन्सला त्याला काही व्हॅल्यू नाही. ते व्हॅल्युलेस होते. मग ते पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये काढलेलं इमर्जन्सीमध्ये एमर्जन्सी म्हणजे त्याला पेट्रोल त्यांच्याकडे एमर्जन्सी आली त्याच्यामध्ये एवढं कोणती पेट्रोलच्या मध्ये हे घुसळण्याचं काय कारण आहे? आता त्याच्यामध्ये दिल्यानंतर ऑर्डिनन्स हा कायदा नाही आहे. मग तुम्ही इकडे जर चेंज केला असेल 28 नंबरवरती तर तो आम्हाला सांगा कोणती अमेंडमेंट केलेली आहे किंवा ऑर्डिनन्स ते पास केलं काय कोरिजंडम ते सांगा. आम्ही ती मागणी केली ना त्यांना. 19 डिपार्टमेंटला पत्र पाठवले खानापुरे सरांनी, तर सर्वांनी हात वर केले. हे आमचं नाही आहे, जे कोरिजंडम जे आहे ते आमचं नाही आहे. म्हणजे ते कोरिजंडम फेक आहे, फॉर्जरी आहे. ऑर्डिनन्सच्या भरोश्यावरच चालू आहे का सगळं? हो ना. मग ते आणि हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे आदिवासी डिपार्टमेंट जे आहे ना, अतिशय फॉर्जरी करण्यात एक्सपर्ट आहे. ते आपल्याला माहीत नव्हतं. ते आता आमच्या अभ्यासामध्ये लक्षात आलं. ते नाही सर, त्याच्यात काय झालेलं आहे, खानापुरे सरांनी जे केलं ना ते प्रॉपर केलं की त्या सर्व डिपार्टमेंटला पाठवून कन्फर्म करून घेतलं. आता मग कोर्टात जर गेलं त्याचा माझ्यावर आहेत ना याच्यामध्ये. 19 डिपार्टमेंटने पत्र जे दिलेले आपल्याला ते याच्यामध्ये आहेत ना ते. आता महत्वाचा मुद्दा तोच राहिलेला आहे आपल्याला की हे कोरिजंडम जर तुम्ही काढलेलं असेल तर ते आम्हाला सांगा. आम्ही आमचे दफ्तर गुंडाळून घरी चालू जातो. आम्हाला काही तुम्हाला तकलीफ द्यायची नाही. तुम्ही जर राष्ट्रपतीच्या आदेशामध्ये टेम्परिंग करत असाल तर हा अक्षम्य गुन्हा आहे. एक वेळ राष्ट्रपतीची ऑर्डर निघाल्यानंतर आणि ते गॅजेटमध्ये पब्लिश झाल्यानंतर त्याच्यामध्ये खाडातोड राष्ट्रपतीलाही करता येत नाही. त्याची जी प्रॉपर प्रोसिजर जी आहे ते पार्लमेंटमध्येच तुम्हाला पुटअप करावं लागणार आहे. ते बिल सबमिट करावं लागणार आहे आणि ते बिल सबमिट झाल्यानंतर राष्ट्रपती त्याला कन्सेंट देईल. असेंट म्हणतात त्याला. असेंट मिळाल्यानंतर ते नुसतं असेंट मिळून चालत नाही, तर भारताच्या गॅजेटमध्ये पब्लिश व्हायला पाहिजे. ज्या दिवशी ते भारताच्या गॅजेटमध्ये पब्लिश होईल त्या दिवसापासून त्याला लिगल व्हॅल्यू येईल. आता हे पण 1976चा जो GR आहे आपला किंवा सेंट्रल रूल आहे त्याला 108 नंबर म्हणतात. त्या रूल हे 9 सप्टेंबर तिथून पास झाल्यानंतर 18 तारखेला राष्ट्रपतीने त्याला असेंट दिलं. म्हणून काय तो असेंट 18 तारखेला लागू झाला नाही आहे, पण 20 तारखेला 20 सप्टेंबरला पब्लिश झाल्यानंतर त्याला कायद्याची व्हॅल्यू आली आहे. तेव्हापासून त्या कायद्याप्रमाणे तुम्ही वागायला पाहिजे. या नियम आहेत, शासनाचे प्रशासकीय रूल्स आहेत, ते ब्रिटिश लोकांनी तयार केलेले. म्हणून आपल्याजवळ आता एकच मुद्दा आहे की कोरिजंडम फेक फॉर्जरी आहे. हे आता कोण सांगणार आहे त्याला? हे कोण सांगणार आहे? आपण म्हणतो आहे. आता आपल्याजवळ पुरावे पण आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रात ॲग्री होणार नाही. त्यांनी ते आता परवा दिवशी जे सर्क्युलर काढलं त्याच्यामध्ये कोरिजंडम शब्द टाकलेला आहे.
हा? तिथे गणेश सोनवणे ॲडव्होकेट होते आपले, त्यांनी त्या हायकोर्टाला हा चॅलेंज नाही केलं, त्यांनी सुद्धा कबूल केलं हे कोरिजिनम आहे म्हणून, सत्य आहे म्हणून. हा? आता कोर्टाचं काय राहते, ओलही जळतं वाळही जळते, त्याच्यासमोर पुरावे ठेवा. जॉली LLB सिनेमा तुम्ही पाहिला असेलच सर्वांनी. हा? हा इश्यू त्यांनी हायकोर्टात नाही, पण जर खाडाखोड असेल तर मग ते फोर्जरीचा गुन्हा दाखल होईल. अहो देशद्रोहाचा होते. नाही देश ते काय साधारण नाही आहे तो, राष्ट्रपतीच्या आदेशामध्ये गळातोड करणे देशद्रोहाचा गुन्हा होते तो. पण आपण काय केलं की त्या केसला क्रॅक करायचं नाही आहे. हां, म्हणून फक्त कोरिजिनमवरती बोलायचं. खानापुरे सरांची, धोळगे सरांची माझी चर्चा झाली की फक्त आपण कोरिजिनम हा एकच विषय घ्यायचा, ज्याचं लक्ष इकडे जाऊ द्यायचं नाही आहे. हां, म्हणून हा मोठा काय याला म्हणता PIL हा तयार करण्यात आलेला आहे. एक एक पॉईंट सिद्ध करावं लागते. आता हे वाचा ना तुम्ही. हा पहिला काय आहे वाचा. हा वाचा, हे पहिलं काय मोठं आहे. सिन्स 1976 कोली इज इन द लिस्ट ऑफ शेड्यूल ट्राईब. बस आपण हे सिद्ध केलं आहे. 1976 पासून कोळी शेड्यूल ट्राईब आहे. त्यासाठी हे वेगवेगळे पुरावे दिलेले आहेत. हा जो GR लावलेला आहे 76चा, आणि त्याला तसं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. या पेटे साहेब, या पेक्षा. या इकडे बसा पेटे साहेब. त्याच्यानंतर दुसरा कसं मुद्दा आहे घेतला वाचा. तुमची सरांची ओळख आहेच, काही विशेष नाही. पेटेचा. मग काय तुम्हाला पुणे जिल्ह्यात देत आहे हा, दोघे वाचा. बी कॉमा बिटवीन टू ट्राईब हा. कन्फर्म दॅट बोथ ट्राईब आर